नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर. आज आपण पाहणार आहोत एम-पी-एस-सी गट क मुख्य परीक्षा 2023चा पेपर, तोही एकदम सोप्या भाषेत आणि शॉर्ट ट्रिकसह. अंकगणित आणि बुद्धिमत्तेचे प्रश्न आज आपण येथे पाहणार आहोत, तेही पर्यायावरून काही सेकंदात कसे सोडवायचे, जेणेकरून रविवारच्या पेपरमध्ये तुमचे किमान 5 ते 10 मार्क्स नक्की वाढतील. चला तर मग सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक 1, ईच्या जागी काय येईल असा प्रश्न आहे. थोडा डिफिकल्ट आहे प्रश्न बघा. लॉजिक काय आहे तर 5 हा एक रो आहे आणि हा एक रो आहे. 5 गुणुले 3 किती होईल? 15. 15 अधिक 3 काय होणार आहे? 18, जे की इथं आहे. त्यानंतर 18 भागिले 2 किती होणार आहे? 9 आणि 9 वजा 2 7 होईल. इथं आहे. त्यानंतर पुन्हा हे लॉजिक यूज करायचं आपल्याला. 7 गुणुले 3 21. 21 अधिक 3 24 होईल. त्यानंतर जे की इथं आहे 24 आणि 24 भागिले 2 12. 12 वजा 2 होणार आहे 10 येईल. आपल्याला इथे 10 मिळालेला आहे. त्यानंतर 10 गुणुले 3 30 अधिक 3 33. आता हे जे सेम लॉजिक आहे ते या रोला यूज करायचं आहे. जर आपल्याला क्वांटिटी जर एकच दिलेली आहे इथं, आपल्याला द्यायला हवा होता, पण इथे त्यांनी दिलेला नाही आहे. म्हणजेच काय, आपण रोचं पहिला कंपॅरिझन करून घेतो इथं आणि रोमध्ये जे रिलेशन आहे ते दुसऱ्या रोमध्ये लागू करायचं, म्हणजे ती ईची आपण व्हॅल्यू फाइंड करू शकतोय. कोणत्याही व्हेरिएबलची व्हॅल्यू आपण फाइंड करू शकतो. सेम हेच लॉजिक इथे यूज करूया. 9 गुणुले 3 27. 27 अधिक 3 किती होणार आहे? होईल. त्यानंतर 30 भागिले 2, इथं 18 भागिले 2 केलेलं आहे, म्हणून 30 भागिले 2 15 होईल आणि 15 वजा 2 13 येईल. आता ही येईल एची व्हॅल्यू, ही येईल बीची व्हॅल्यू. त्यानंतर 13 गुणुले 3 किती होणार आहेत? 39. 39 अधिक 3 42 होईल सीची व्हॅल्यू. त्यानंतर 42 भागिले 2 21 होईल. 21 वजा 2 19 होईल. ही झाली डीची व्हॅल्यू आणि 19 गुणुले 3 57. 57 अधिक 3 60 ही असेल आपली ईची व्हॅल्यू. आपला आन्सर असेल पर्याय क्रमांक 4, 60 ही व्हॅल्यू आहे. आता इथं कंपॅरिझन आपण रो वाईज का केलं, तर एका रोमधील सगळ्या व्हॅल्यू दिलेल्या आहेत. जर एची व्हॅल्यू किंवा बीची व्हॅल्यू दिली असती तर आपण कॉलम वाईज कंपॅरिझन करून ही व्हॅल्यू फाइंड केली असती. चला वळूया पुढच्या प्रश्नाला. प्रश्न क्रमांक 2, जॉनचे वय त्याच्या भावाच्या वयाच्या निम्मे होईल जर आपण त्याच्या भावाच्या सध्याच्या वयात 2 वर्षाची भर घातली. जर आज जॉन 30 वर्षाचा आहे तर त्याच्या भावाचे वय किती असेल? तर इथे जॉनचे वय किती दिलेले आहे? जॉनचे वय दिलेले आहे 30 आणि भावाचे वय एक्स घेऊया. एक्स घेऊया. आता जर आपण त्याच्या भावाच्या सध्याच्या वयात 2 वर्षाची भर घातली, म्हणजेच 2 वर्षापूर्वी जॉनचे वय किती घेऊया? 30 वजा 2 28 घेऊया, कारण इथं भर घालतोय आपण 2 वर्षाची. आणि x मायनस 2 हे झालं भावाचं वय. आता x मायनस 2 डिवाइड 2 बरोबर जॉनचे वय असणार आहे 28 दोन्ही 56. हे 2 इकडे गुणुले होईल x मायनस 2, म्हणजेच x भावाचे वय किती? 56 अधिक 2 58 भावाचे वय असणार आहे. पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर असेल. असं सॉल्व करू शकताय किंवा यामध्ये अजून एक इझी वे आहे, तो म्हणजे ऑप्शनवरून जाऊ शकताय तुम्ही. आता ऑप्शन 1 बघूया आपण, ही दुसरी मेथड असेल. तर 48 जर त्याच्या भावाचे वय असेल, ओके. आता त्याच्या भावाच्या सध्याच्या वयात इथं हे एक सेंटेन्स पूर्ण होत आहे. जॉनचे वय त्याच्या भावाच्या वयाच्या निम्मे होईल जर आपण त्याच्या भावाच्या सध्याच्या वयात 2 वर्षाची भर घातली. आता 2 वर्षाची भर घातली तर किती होणार आहे? हे 50 आणि 50 भागिले 2 25. इथं आपल्याला 30 मिळायला पाहिजे, जो की इथं मिळत नाही. ऑप्शन 1 होणार नाही. ऑप्शन 2 चेक करूया. 58 अधिक 2 किती होणार आहे? 60. 60 भागिले 2 30. तर शक्यतो वयवारीवरचे प्रश्न वाचताना व्यवस्थित वाचले गेले पाहिजेत, म्हणजे वाक्य कुठं एंड होतंय इथून त्याची सुरुवात असते आणि ऑप्शनवरनं अशा प्रकारचे एक्झाम्पल इझिली सॉल्व करता येतात. चला वळूया पुढच्या प्रश्नाला.
पेपरमध्ये गणिताचे आणि बुद्धिमत्ताचे प्रश्न मिक्स आहेत. तर क्वेश्चन नंबर 3 जो आहे तो बुद्धिमत्ताचा आहे बघा इथे. एका 30 मुलांच्या रांगेमध्ये एका 30 मुलांच्या रांगेमध्ये पी हा उजव्या टोकापासून 4था आणि डब्ल्यू हा डाव्या टोकापासून 10वा आहे. पी आणि डब्ल्यूमध्ये किती मुले आहेत? आता पी हा उजव्या टोकापासून 4था आहे. आता 1, 2, 3, 4 इथे असेल पी आणि डब्ल्यू हा डाव्या टोकापासून ही साईड उजवी असते आणि डब्ल्यू हा डाव्या टोकापासून 10वा आहे. म्हणजे डब्ल्यू हा जिकडे 9 मुले आहेत म्हणजे हा 10वा आहे. बरोबर? तर पी आणि क्यूमध्ये किती मुले आहेत? आता 30 मुलांची रांग आहे. आता ही किती मुले झाली? 1, 2, 3, 4 झाली आणि इकडची 10 म्हणजे 14 मुले टोटल झाली. तर 30 वजा 14 16 आपलं उत्तर असेल. पर्याय क्रमांक 2 पी आणि डब्ल्यूमध्ये 16 मुले असतील. प्रश्न क्रमांक 4 खाली दिलेल्या श्रेणीमधून गहाळ झालेली अक्षरे शोधा. इथं एक इझी वे वापरू शकताय तुम्ही. इथे मी काय केले तर ऑप्शन हे या जागी ठेवलेले आहेत. आता ऑप्शन 1 बघा इथं काय इथं याचा काही संबंध होत नाही. कसं पी क्यू पी पी क्यू आर क्यू आर इथं लॉजिक पूर्ण वेगळं आहे. पी क्यू अदलाबदल कशीही केलेली आहे. त्यानंतर ऑप्शन 1 होत नाही तर ऑप्शन 4 बघूया. ऑप्शन 4 पी आर क्यू आर क्यू आर क्यू पी क्यू पी इथे सुद्धा रँडमली कसे पण लेटर टाकलेले आहेत. ऑप्शन 3 बघूया आपण. 3-3चा गट करूया. इथे 3-3चा गट केला. पी आर क्यू 3 वेळा आर आलेला आहे. 3 वेळा क्यू आलेला आहे. आता पी आर क्यू त्यानंतर आर पी क्यू केलेला आहे. इथंपर्यंत बरोबर आहे. आता इथे 2 वेळा आर नको पाहिजे होता. इथे काय पाहिजे होता? एका आरच्या जागी पी पाहिजे होता. इथं तर पी आर क्यू आर पी क्यू म्हणजेच क्यू एखादा तरी क्यू इथे पाहिजे होता. म्हणजे हे ऑप्शन आलं असतं आपलं. म्हणजे ऑप्शन 3 पण होणार नाही. आता ऑप्शन 2 बघा चेक करूया. आता इथे काय आहे? क्यू आहे. 2 वेळा पी आहे. क्यू नंतर कुठला लेटर येतो? पी क्यू आर. मग क्यू नंतर आर त्याने 4 वेळा घेतलेला आहे. बरोबर? त्यानंतर पुन्हा पी आलेला आहे इथं. पुन्हा पी आलेला आहे. आता पी नंतर कोणता लेटर येतोय? तर क्यू लेटर येतो. मग त्यानंतर हा क्यू 4 वेळा आलेला आहे. आता आर नंतर आता हे आपण काय घेतलं? हे क्यू झालं, हे पी झालं. आता आर येणार आहे इथं आणि आर नंतर पी 4 वेळा. आर नंतर कोणता येणार आहे? पी येईल. तो पी काय आला? 4 वेळा इथं पाहिजे. म्हणजे जो की इथं घेतला नाही त्याने, पण हा इथे कंटिन्यू केलाय. म्हणजे ही एक काय झालेली आहे? चेंज झालेली आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपलं उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 6 जर ए प्लस बी म्हणजे ए हा बीचा भाऊ आहे. ए मायनस बी म्हणजे ए ही बीची बहीण आहे. ए इंटू बी म्हणजे ए ही बीची पत्नी आहे आणि ए डिवाइड बी म्हणजे ए हे बीचे वडील आहेत. तर खालीपैकी कोणता पर्याय ओ हा एलचा मुलगा दर्शवतो? ऑप्शन वरून जातोय आपण. ऑप्शन चेक करूया. एल इंटू यम म्हणजे एल ही यमची पत्नी आहे. एल ही यमची पत्नी आहे. म्हणजे आता पत्नी आहे म्हणजेच काय आपण इथं मायनस साईन देतोय. स्त्री असेल तर आणि पुरुष असेल तर प्लस साईन देतो. आता यम डिवाइड यन यम हे यनचे वडील आहेत. यम हे यनचे वडील आहेत. यन प्लस ओ यन प्लस ओ यन हा ओचा भाऊ आहे. यन हा ओचा भाऊ आहे आणि ओ मायनस पी ओ ही पीची बहीण आहे. ओ ही पीची बहीण आहे. म्हणजे ओ इथं काय आहे तर ती मुलगी आहे. पण इथं काय सांगितलंय ओ हा मुलगा पाहिजे. त्यामुळे ऑप्शन 1 होत नाही. आता ऑप्शन 4 बघा. इथंपर्यंत सेम आहे. एल इंटू यम इंटू यन हे सेम आहे. म्हणजेच आपण हे लिहून घेऊया. एल मायनस एम प्लस एन प्लस त्यानंतर यन मायनस ओ यन ही ओची बहीण आहे. यन ही ओची बहीण आहे आणि ओ प्लस पी म्हणजेच ओ हा पीचा भाऊ आहे. ओ हा पीचा भाऊ आहे. म्हणजेच हा पर्याय काय दर्शवतो? ओ हा यलचा मुलगा आहे. आता यल ही स्त्री आहे आणि तिचा मुलगा कोण आहे? ओ आहे. त्यामुळे ऑप्शन 4 आपलं उत्तर असेल. वाजलेले दर्शवते तर घड्याळात बरोबर किती वाजलेत? आता ज्यावेळी आरशातून
आरशामधील घड्याळाचं टायमिंग दिलेलं असतं त्यावेळी सिंपल काय करतोय आपण 12 किंवा 11:60 यामधून दिलेलं टायमिंग मायनस करायचं म्हणजे 12 वजा 6:30 किती होणार आहे तर 5:30 होईल आणि 11:60 वजा 6:30 हे सुद्धा टायमिंग 5:30 होईल म्हणजे घड्याळामध्ये बरोबर 5:30 वाजले असतील. पर्याय क्रमांक म्हणजेच काय ते टायमिंग दिलेलं जे टायमिंग आहे ते 12 किंवा 11:60 यामधून मायनस केल्यानंतर आपलं उत्तर आपल्याला मिळेल. पर्याय क्रमांक 2 याचं उत्तर असेल 5:30 घड्याळामध्ये वाजले असतील. प्रश्न क्रमांक 8 खालीलपैकी कोणता पर्याय प्रश्नचिन्हाच्या जागी येईल. आता इथे हा बुद्धिमत्ताचा प्रश्न आहे. HDGNJMTPS इथे किती विचारले तर बुद्धिमत्तासारख्या विषयाचा ज्यावेळी तुम्ही अभ्यास करताय त्यावेळी अशा प्रकारच्या प्रश्नामध्ये आपण एक सिरीज लक्षात ठेवतोय बघा. FGHIJKLM NOPQRSTUVWXYZ. आता इथे याच्या व्हॅल्यू लक्षात ठेवायच्या आणि ती प्रॅक्टिसने आपण त्या व्हॅल्यू आपल्या पाठ होतात. आता याची व्हॅल्यू किती आहे 8 प्लस 6 किती होईल n येत आहे बरोबर. म्हणजेच काय याची व्हॅल्यू 8 आहे प्लस 6 केल्यानंतर n होईल. ची व्हॅल्यू किती आहे 4 आहे प्लस 6 केल्यावर 10 येणार आहे. 10 ची व्हॅल्यू कोणती आहे j. इथे आपण d मध्ये 6 ॲड करतोय j येईल. g मध्ये 6 ॲड केल्यावर m येईल. त्याचप्रमाणे NJM नंतर TPS येईल प्लस 6 करतोय प्रत्येकामध्ये ॲड आणि आपलं उत्तर आपल्याला मिळेल ZVY या सिरीजचं उत्तर असेल. क्रमांक 9 आलेखाचे काळजीपूर्वक परीक्षण करून खालील प्रश्नांची उत्तरे द्या. कोणत्या वर्षी उत्तीर्ण झालेल्या आणि अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांच्या संख्येत सर्वात कमी फरक आहे. प्रश्न क्रमांक 1 आहे. त्यानंतर गेल्या 5 वर्षात शाळेत अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची सरासरी संख्या किती होती. आता अनुत्तीर्ण सेकंडचं आणि थर्ड क्वेश्चन थोडा सोपा आहे तो पहिला सॉल्व्ह करूया. गेल्या 5 वर्षात शाळेत अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची सरासरी संख्या किती होती. जो अधोरेखित भाग केलेला आहे तो अनुत्तीर्ण विद्यार्थी आहेत 2015, 16, 18, 19 आणि 19-20 मध्ये 100 आहे संख्या अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांची आणि 17-18 मध्ये 50 आहे. म्हणजेच टोटल किती झाले 100, 200, 300, 400 आणि 450. 450 भागिले सरासरी करायचे त्यांची 5 होईल. 5 9 45 सेकंडचा आन्सर आलेला आहे 90. त्यानंतर समान संख्येमध्ये विद्यार्थी किती वेळा नापास झालेले आहेत. तर समान संख्येमध्ये इथे 100 झालेत, इथे 100, 2, 1, 2, 3, 4 वेळा समान संख्येमध्ये 4 वेळा विद्यार्थी नापास झालेले आहेत. 2015, 16, 19 आणि 20 मध्ये या 4 वर्षी 100 विद्यार्थी नापास झालेत म्हणजे उत्तर याचं येईल 4. आता ऑप्शनमध्ये आपल्याला पर्याय क्रमांक 1 मध्ये ही 2 उत्तरे आपल्याला दिसत आहेत. एक तर 90 आणि 4. आता प्रश्न क्रमांक 1 बघा. कोणत्या वर्षी उत्तीर्ण झालेल्या आणि अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांच्या संख्येत सर्वात कमी फरक आहे. इथे आलेखावरून स्पष्ट आपल्याला दिसतंय की इथे 2015-16 मध्ये 150 उत्तीर्ण झालेत, 100 अनुत्तीर्ण झालेत म्हणजे इथे डिफरन्स आहे या दोघांमध्ये 50चा. इथे डिफरन्स कितीचा आहे 200 वजा 100, 100चा डिफरन्स आहे. इथे 350 वजा 50, 300चा डिफरन्स आहे. 100 150चा डिफरन्स आहे आणि इथे 2019-20 मध्ये 300 वजा 100, 200चा डिफरन्स आहे. म्हणजे 2015-16 मध्ये 80 म्हणजे सर्वात कमी डिफरन्स आहे म्हणजे पर्याय क्रमांक 1 आपलं उत्तर असेल. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि यातून काही नवीन शिकायला मिळालं असेल तर ह्या व्हिडिओला नक्की लाईक द्या. तसेच तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि याच व्हिडिओचा भाग 2 पाहण्यासाठी भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत अभ्यास करत राहा. थँक्यू.